राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। आताची सर्वात मोठी खळबळजनक बातमी संगमनेर मधून येते। संगमनेरचे जायंट किलर आमदार अमोल खताळ यांच्यावरती हल्ला झालाय। आमदार अमोल खताळ यांच्यावर एका माथे फिरूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर फेस्टिवलच्या 17व्या वर्षीच्या या कार्यक्रमामध्ये गणेशाच्या आरतीसाठी संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार अमोल खताळ सहभागी झाले होते। आरती झाल्यानंतर राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष सुमित अट्टल यांनी सर्वांचे स्वागत केले। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनीष मालपानी यांनी उपस्थितांचे आभार मानले। त्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की संगमनेर तालुका सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक तालुका आहे। मालपानी उद्योग समूह आणि राजस्थान युवक मंडळाचे काम मोठे असून यावर्षी 11 वर्षांनी होणारी मिरवणूक आकर्षक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले। या दरम्यान सर्वांचे आभार मानल्यानंतर आमदार अमोल खताळ माघारी निघाल्यानंतर गुंजाळ नावाच्या एका माथे फिरूने मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमदार अमोल खताळ यांच्यावरती हल्ला केलाय। हल्ला झाल्यानंतर अचानक खूप मोठा गोंधळ झाला। उपस्थितांनी या माथेफिरूला भरपूर चोप दिलाय। सदर इसमाचे नाव प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असे असल्याचे समोर आले। या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांमध्ये 20 मिनिटे गोंधळाचे वातावरण झाले। आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान ही घटना समजताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मालपानी लॉन्स येथील घटनास्थळी धाव घेतली आहे। हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र हल्लेखोराला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। या दरम्यान अमोल खताळ यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांचा संताप अनावर झालाय। संगमनेरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून अशा माथेफिरूवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आमदार अमोल खताळ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत। आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याने संगमनेरचे राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसून येत आहे, तर कायदा सुव्यवस्था विस्कळीत झाल्याचे निदर्शनास आले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर।
महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.